नमस्कार, रश्मी आटम्स रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कटाची आमटी। त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक मोठी वाटी ही चण्याची डाळ घेतलेली आहे मी, आणि त्याच्या वाटणासाठी लागणारं साहित्य आहे थोडं सुकं खोबरं, 2 मोठे कांदे जे मी उभे पातळ चिरून घेतलेले आहेत, एक मध्यम आकाराचा टोमॅटो जो मी बारीक चिरून घेतलेला आहे, लसूण घेतलेली आहे मी 10 पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, हळद, मालवणी मसाला, हा मालवणी मसाला मी 2 टेबलस्पून घेतलेला आहे, थोडं गूळ घेतलेला आहे, हे दालचिनीचे 2 छोटे तुकडे घेतलेले आहे, ही मोठी मसाला वेलची घेतलेली आहे, 2 लवंगा घेतलेल्या आहेत आणि 10 काळी मिरी घेतलेली आहे। चवीसाठी मीठ आहे आणि फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे। हे बाजूला मी साहित्य काढून ठेवलेलं आहे। याची आपल्याला सगळ्यात शेवटी फोडणी द्यायची आहे। त्यासाठी मी घेतलेल्या आहेत 2 लसूण बारीक चिरून घेतलेल्या आहेत, 2 मोठ्या लसूण होत्या, 1 चमचा जिरं घेतलेला आहे, 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे, 10 कढीपत्त्याची पानं आणि हिंग। तर कटाची आमटी बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला चण्याची डाळ शिजवून घ्यायची आहे। ही शिजवून घेताना स्वच्छ धुवून मग शिजवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात पाणी टाकायचं आहे की ज्याच्यामुळे जास्त प्रमाणात कट आपल्याला मिळेल। कट म्हणजे चण्याची डाळ शिजताना जे पाणी सुटलेलं असतं त्याला, चण्याच्या डाळीचं जे पाणी असतं त्याला कट म्हणतात आणि त्या कटाची आमटी बनवली जाते। काही ठिकाणी फक्त कटाची आमटी बनवली जाते, पण काही ठिकाणी त्यात थोडीशी शिजलेली चण्याची डाळ टाकूनही ती आमटी केली जाते। तर आता आपण आपली आमटी बनवायला सुरुवात करूया। सर्वात प्रथम मी चण्याची डाळ धुवून घेते आहे। हे पहा, मी चण्याची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती शिजायला कुकरला ठेवणार आहे आणि त्यात मी भरपूर प्रमाणात पाणी ओतून ठेवलेलं आहे की ज्याच्यामुळे आपल्याला कट मिळेल। आपण आता कटाच्या आमटीसाठी लागणारं जे वाटण आहे ते भाजून घेणार आहोत। हा मसाला, हळद आणि हे गूळ सोडल्यास आपल्याला सर्व गोष्टी तेलात परतून घ्यायच्या आहेत आणि त्या वाटून घ्यायच्या आहेत। तर आपण आता ह्या सर्व वस्तू तेलात परतून घेऊया। मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, त्यात मी सर्वात प्रथम ही दालचिनी जे 2 तुकडे होते त्याचे मी छोटे छोटे तुकडे केले, काळी मिरी, 2 लवंग आणि मोठी वेलची तेलात टाकते आहे। आता यात मी कांदा टाकणार आहे। हा कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आपला कांदा गुलाबी झालेला आहे। यात मी आता लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आणि त्या आता व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायच्या आहेत।
आपण याच्यामध्ये आता सुकं खोबरं घालायचं आहे. सुकं खोबरं भाजायला वेळ लागत नाही, ते पटकन करपतं, म्हणून व्यवस्थित हलवून घ्या. सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये घालणार आहोत कोथिंबीर. आपला कांदा खोबरा व्यवस्थित परतून झालेला आहे. हा थंड व्हायला देऊया आणि मग हे मी वाटून घेणार आहे. आपले वाटण वाटून आता तयार आहे. आणि आपली डाळही शिजून तयार आहे. पहा, तिला छान कट आलेला आहे, म्हणजे त्याला छान पाणी आहे. आणि हे पाणी आपल्याला वेगळं काढून घ्यायचं आहे. आपण पाणी वेगळं काढून घेऊया. हे मी पाणी काढून घेते आहे. तुम्ही त्यात थोडीशी डाळही घेऊ शकता. जितकं पाणी पडते पडू द्या, थोडीशी डाळ पडली तरी काही हरकत नाही. तुम्हाला जास्त कट हवा असेल तर यात आणखीन थोडंसं पाणी ॲड करून ही डाळ पुन्हा अशी चमच्याने ढवळून तुम्ही तो कट घेऊ शकता. आपलं वाटण वाटून तयार आहे, कटही तयार आहे. आणि आपल्याला आता कटाची आमटी तयार करायची आहे. त्यासाठी मी हे कढई गॅसवर ठेवलेली आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला आता आपलं वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. सर्वात प्रथम मी तेल टाकते आहे. याला थोडं जास्त तेल लागतं, तरच चव येते. तेल तापू द्यायचं आहे व्यवस्थित. यात मी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. यातून आता वाटण घ्यायचं आहे. या वाटणामध्येच मी आता हा मसाला घातलेला आहे. ही हळद घातलेली आहे. आणि याला व्यवस्थित खरपूस परतून घ्यायचं आहे. यात मी हा टोमॅटो घातलेला आहे. हा मसाला खरपूस परतून होईपर्यंत हा टोमॅटो पण याच्यामध्ये शिजून येईल. आपलं वाटण छान बघा परतून झालेलं आहे.
यामध्ये मी आता कट घालणार आहे, म्हणजे डाळीचं पाणी घालणार आहे। हे पहा, ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी आणखी थोडं पाणी काढून घेतलेलं होतं, तेही मी त्यात घालते आहे। कटाची आमटी ही पातळ असते आणि तशीच छान लागते। याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। त्याआधी मी त्यातमध्ये मीठ घालते आहे। आपलं मीठ घालून झालेलं आहे आणि त्यामध्ये मी आता गूळ टाकते आहे। यामध्ये मी हा जो टोमॅटो घातलेला आहे, जर तुम्हाला असं आवडत नसेल तर तुम्ही जेव्हा मी वाटप भाजलेलं होतं खोबरं, कांदा, लसूण वगैरे, त्यावेळी तुम्ही तो टोमॅटो पण भाजून घेऊ शकता। त्या पद्धतीने केलं तरीही आमटी छान होते। आता ही आमटी थोडी आपण उकळायला द्यायची आहे आणि त्यानंतर ह्याला आपण एक वेगळ्या पद्धतीचा तडका द्यायचा आहे, म्हणजे फोडणी द्यायची आहे। तेही मी तुम्हाला समजावून सांगेन। आपली कटाची आमटी आता तयार आहे। याला आपल्याला आता फोडणी द्यायची आहे, तर आपण त्या फोडणीची तयारी करूया। आपली कटाची आमटी तयार झालेली आहे आणि त्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर ती फोडणी कशा पद्धतीने द्यायची आहे ते मी तुम्हाला सांगते। हा हिंग आहे आणि हा कढीपत्ता आहे, हे सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिक्सरला दरदरीत वाटून घ्यायच्या आहेत, म्हणजे जाडसर वाटून घ्यायच्या आहेत। आपण आधी मिरची टाकूया। हे सारं जिरं टाकायचं आहे, कोथिंबीर, लसूण, म्हणजे हिंग आणि कढीपत्ता सोडून आपल्याला सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दरदरीत वाटून घ्यायच्या आहेत। हे पहा, मी असं दरदरीत वाटून घेतलेलं आहे। याच्यामध्ये कोथिंबीर आहे, सुकं खोबरं आहे, हिरवी मिरची आहे, लसूण आहे आणि जिरं आहे। असं जाडसर मी हे वाटून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता फोडणी द्यायची आहे। त्यासाठी मी एक छोटीशी लोखंडी वाटी, म्हणजे छोटीशी लोखंडी कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यात आपल्याला ही फोडणी तयार करायची आहे। यात आपण आता आधी हिंग घातलेला आहे, कढीपत्ता, आणि दरदरीत वाटलेलं हे वाटण हे व्यवस्थित शिजवायची आहे। याचा उग्रपणा, कच्चेपणा निघून जाईल आणि ही फोडणी आपल्याला वाटीसकट द्यायची आहे, म्हणजे ही पूर्ण वाटीच आपण आपल्या आमटीच्या कढईमध्ये सोडणार आहोत। आपली फोडणी तयार झालेली आहे आणि आपल्यालाही आता वाटी, हे पहा,
हे थोडंसं हे पहा, आपल्या कटाच्या आमटीला आपण वाटीसकट फोडणी दिलेली आहे। ही फोडणी देताना फार जपावं लागतं, कारण वाटी फार गरम असते आणि ती ह्या कटाच्या आमटीमध्ये आपण जेव्हा सोडली, आपण पाहिलं थोडं उडतं ते, तर थोडं सांभाळून तुम्ही हे करा। परंतु अशा प्रकारच्या फोडणीले कटाच्या आमटीला अतिशय सुंदर चव येते। आपली ही कटाची आमटी आता तयार आहे आणि आपण बाउलमध्ये सर्व करायला घेऊया। माझी कटाची आमटी आता तयार आहे। होळीच्या दिवशी पुरणपोळीवर ह्याचा स्वाद घेण्यासाठी तुम्ही आता ही बनवू शकता। माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा इतरांना आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरांनाही करायला सांगा। धन्यवाद।